दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास गिरणाऱ्याच्या दिशेने नाशिककडे जाणारी हुंडाई कार क्रमांक MH15HQ 0710 या गाडीच्या काचा फोडून गंगापूरगाव जुन्या जकात नाका या ठिकाणी काही अज्ञात इस्मांनी गाडी अडवून फोडल्या आणि चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। त्या प्रकरणी फिर्यादी नामे जय चंद्रकांत गजबिये यांनी या प्रकरणी गंगापूर पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीची गंगापूर पोलिसांनी दखल घेतली असून गुन्हे शोध पथकाने त्या घटनास्थळी जाऊन शिताफीने चौकशी करून आरोपींची नावे निष्पन्न केली। त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व त्यांच्या टीमने शोध मोहीम सुरू करत आरोपींना कोकणगाव दिंडोरी या ठिकाणाहून तात्काळ ताब्यात घेतले आहे। त्यापैकी आरोपी अनिकेत उर्फ अंड्या शार्दूल, प्रतीक जाधव, विजय खोटरे, कपिल गांगुर्डे, रोहित वाडगे राहणार गंगापूरगाव यांना गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची दिनांक 17 फेब्रुवारी रोजी गंगापूर परिसरातून भिंड काढण्यात आली। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, रवी मोहिते, मच्छिंद्र वाकचौरे, सोनू खाडे, गोरख साळुंके, थविल यांनी यशस्वीरित्या पार पडली। या कारवाईने गंगापूर परिसरात गंगापूर पोलिसांचे आभार मानले जात आहेत। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।